खरं सांगायचं ना तर मी मोदी जसे पंतप्रधान झाले तसं मी लाल किल्ल्यावरचं भाषण पाहिलेलं आहे. कारण ते रे कोण बोलणं आणि ते मला काय आणि मी ती काय करत नाही कारण ते स्वातंत्र्य दिनाचं भाषण असतं. पण मला मोदींच्या भाषणात रस नसतो. पण ही जी टर्म त्यांनी आणली ह्या टर्म मध्ये मला पहिल्यांदा तर थोडंसं विनोदाने असंच वाटलं की कदाचित ते मोहन भागवतांना म्हणत आहेत का काय. त्याचं कारण असं की मोदींनी झुरळांना खूप म्हणजे या सरकारने तर लाठी हल्लाच केला कॉक्रोच पार्टीला. नंतर मोहन भागवत आले ते म्हणले की नाही माझा विश्वास आहे त्यांच्यावर. मला असं एक क्षणिक असं वाटलं विनोदाने की कदाचित ते मोहन भागवतांना म्हणत आहेत का. पण गमतीचा भाग सोडून द्या. पण मुद्दा काय की नवीन नवीन टर्म फाईन करत राहायचे. अर्बन नक्सल काही दिवसापूर्वी मुद्दा असा 12 वर्ष तुमचं सरकार आहे. कोण आहे ते अर्बन नक्सल आणि आजही ते का वावरतायत. 12 वर्षानंतर तुम्ही तीच ओरड आहे तुमची की नक्सल नक्सल. अरे मग ते कुठे आहेत गेले कुठे. त्यांना तुम्ही का जेरबंद नाही करत. यांचे ही हत्यार आहेत संभ्रम निर्माण करायचा. फॉरेन फंडिंग. आता फॉरेन फंडिंग म्हणजे काय कोणाला येतं ते फंडिंग. त्या लोकांना अटक करायला तुम्हाला कोणी रोखलंय. गृह मंत्रालय राज्याचं तुमच्या ताब्यात. आता ग्रामपंचायतीपर्यंत सत्ता तुमच्या ताब्यात आहे. आता तुम्ही कोणाचं नाव निवडता. बांगलादेशी ते किरीट सोमय्या त्यांचा असतो मोर्चा जश्न काहीतरी ते साजरा करतात दर 15-20 साला. बांगलादेशी काढायचे कोणी आहेत. डोनाल्ड ट्रम्पनी काढायचे का ते मोदींना फडणवीसांनाच काढावे लागतील ना. अमित शहा फडणवीसांना. जर या देशात बांगलादेशी राहत आहेत. जर या देशात अर्बन नक्षल राहत आहेत. जर या देशात दिमागी नक्षल राहत आहेत. जर या देशात आणखी कोण राहत आहेत. याचा अर्थ तुमचा फेल्युअर आहे 12 वर्षात. तुम्ही काही नाही केलं. तुम्ही फक्त आरडाओरडा करत सुटला. सत्ताधारी म्हणून तुम्ही काही केलं नाही. हा भारतीय जनता पक्ष हा व्हर्च्युअली विरोधी पक्षच होता. आता कालपासून नमन मला हसायला येते या पक्षात. मी तरी लोकशाही एवढा खिल्लर पक्ष मी नाही पाहिला. या पक्षाचा हसायला असेल की कालपासून यांनी आता मोर्चा सुरू केले सोनिया गांधींच्या विरोधात मोर्चा. अरे सत्ताधारी पक्ष रोज मोर्चे काढतो. मग तुम्ही विरोधी पक्षात राहणं कशाला बसता तिथे तुम्ही. हे फक्त कॉइन करून देशात संभ्रम निर्माण करायचा. आणि अजून एक नंबर आता एकच मुद्दा आहे की यांना काय झाले माहिती की यांना फुकट नको तिथे मालकी जमवायची सवय आहे. तर आता देशाचा राष्ट्रवाद देशाची भक्ती ही फक्त आमच्या मालकीची आहे. म्हणजे हे संघ भाजपवाले ज्यांचा ऍक्च्युअली खरं जर नक्षलाची सुरुवात म्हणलं तर पहिला नक्षलवादी नथुराम या देशात. नथुराम गोडसे पहिला स्वातंत्र्यानंतरचा आद्य नक्षलवादी नथुराम गोडसे. पण सवय काय लागली की पटेलांवर जमवायचं. आता तुम्ही बघा साधी गोष्ट आहे. यांचे लोक पटेल पंतप्रधान व्हायला बोस पंतप्रधान ह्यांच्यातलं कोणी म्हणला नाही की हेडगेवार किंवा गोळवलकर पंतप्रधान व्हायला पाहिजे. त्याचं कारण यांच्यावर विश्वासच नाही. दुसऱ्यांचं जे ग्रॅबिंग काँग्रेसचे नेते सुभाषबाबू ते कम्युनिस्ट होते हे नेते. आणि यांना काय झालं की मालकी हक्काची सवय लागली. तर यांनी काय केलं की देशभक्ती आमचा टेका. आम्ही म्हणजे देशभक्त. भले आमचं आंदोलनात काही योगदान नसो. स्वातंत्र्य आंदोलन आम्ही नसो. 42च्या चळवळीचा आम्ही विरोध केलेला असो. खूपदा आम्ही इंग्रजांची बाजू घेतलेली असो. पण देशभक्ती आमची. आणि याला सुरुंग लागला. पहिल्यांच्या राज्यपालांनी लावलं. पुलवामाचे घडलं त्याचं जे सत्यपाल मलिक यांनी कथन केलं तिथे यांना पहिला सुरुंग लागला. दुसरा सुरुंग ट्रम्पनी लावला ज्यावेळी त्यांनी एका ट्विटवर भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं. आणि आता ही तिसरी पिढी म्हणजे मला तर शुभेच्छा आहेत मोदींना. मोदींनी असे नवीन नवीन शब्द घेऊन यावे. त्या निमित्ताने विरोधी पक्षाची चिकित्सा कमी होईल. त्या निमित्ताने संघ भाजपाची चिकित्सा जास्त होईल ज्याची आज गरज आहे. आणि खरे कोण नक्षलवादी आहेत. खरा कोणी आता देशात रक्तपात घडवला. कोणी दंगली भडकवल्या. कोणी मशीद पाडली. कोणी गुजरात दंगली हे सगळं समोर यायला पाहिजे. आणि ते येण्यासाठी मी मोदींना शुभेच्छा देतो. मोदींनी नवीन नवीन शब्द दर भाषणात आणावे. मोदींची जी बॉडी लँग्वेज होती जी मी या थोडीशी क्लिप काही पाहिली. बॉडी लँग्वेज मोदींची हे सांगत होती की मोदी पूर्णतः बॅकफुटवर गेलेले आहेत. संसदेत राहुल गांधी आणि बाहेर कॉक्रोच आंदोलन यांनी आता संघ भाजपाला पूर्ण अडगळ्यात आणलेला आहे. आणि संघ भाजपा एका कॉर्नर होणं जे म्हणतात एका कोपऱ्यात आता गेलेले असं मला काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सुरुवात केली की आम्ही प्रश्न विचारायचे नाही का. प्रश्न विचारण्यासाठी तुमचा जो विरोधी पक्ष नेतेपद आहे तुम्ही संसदेमध्ये पूर्ण अधिवेशन होऊ देत नाही. अधिवेशनामध्ये रोज आग्रह धरता की अमित भाई शाह आले पाहिजे. अमित शाह कहा गयाचं भाषा भारतीय जनता पार्टी ज्यांना थिल्लर वाटते की नाही त्यांना राहुल गांधीची भाषा आवडते की मैं उसको सोने नहीं दूंगा. क्यों सोता है हो. कैसे सोता है हो. ही जी भाषा वापरतात ना राहुल गांधी ज्यांना भाजप थिल्लर वाटतो त्यांना राहुल गांधी महान वाटतो. खरं म्हणजे ज्यांना भाजप थिल्लर वाटतो ते अतिशय चिल्लर लोक आहेत. या चिल्लरांना कवडीची किंमत नाही आहे. मी तुम्हाला सांगतो जगन्नाथाची रथयात्रा असते की नाही नम्रताजी ती सगळे भाविक आणि सगळे भक्त आणि सगळी जनता ओढत असते. त्याच्याकडून एक कुत्र चालतं. पण त्या कुत्र्याचा समज असतो की जगन्नाथाचा रथ आपणच ओढून राहिलो. तसा काही चिल्लर मंडळीचा महाराष्ट्रातल्या समज झालेला आहे. भाजपच्या 2-4-5 जागा ज्या कमी झाल्या त्यांना वाटते की आपण कुठेतरी हा पाचकळपणा केला. तसा त्या पाचकळपणामुळे यांच्या जागा कमी झालेल्या आहे. त्याचं श्रेय काही लाटू इच्छितात आणि भारतीय जनता पार्टीला थिल्लर म्हणतात. भारतीय जनता पार्टीला थिल्लर म्हणणारे किती चिल्लर आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी लक्षात घ्यावं. राहुल गांधींनी का पळून जातात राहुल गांधी संसदेमधून. जर तुम्ही विरोधी पक्ष नेते आहे तिथे जबाबदारीने उभे राहा. तिथे भांडा. तिथे प्रश्न विचारा. तुम्ही प्रश्न विचारणार नाही तिथे काम होऊ देणार नाही. तिकडे संसद सुरू असताना तुम्ही छत्र्या तिथे उपलब्ध असताना तुम्ही पावसामध्ये रील काढता. तुम्ही रील सम्राट आहात. तुम्हाला रील दाखवून टाळ्या घ्यायच्या. तुम्ही माकड आणलं सोबत. पण सगळ्या आतापर्यंतच्या 15 वर्षातले सगळ्यात जास्त माकड चाळे हे तुम्ही केलेले आहेत. म्हणजे माकड चाळे करण्यासाठी तुम्ही विरोधी पक्ष नेते बनलेले आहात का. आणि ज्यावेळी अमित भाई आले त्यावेळी तुम्ही पळून गेले. तुमची हिंमत नाही आहे. त्यावेळी तुम्ही सांगता मला अमित भाईंचं भाषण ऐकायचं नाही आहे. म्हणजे तुम्हाला नॅरेटिव्हसाठी हे सगळं
करायचा आहे, या देशातलं वातावरण खराब करायचं आहे. आणि काल तर कळस झाला, कळस, की वंदे मातरम साठी आजही यांची जी मानसिकता आहे, या मानसिकतेमध्ये यांना सरतन से जुदा चालतो, पण त्वम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी हे आजही यांना चालत नाही. सरतन से जुदावर बोलणार नाही. त्यावेळी हे त्या वस्त्यांमध्ये जाऊन काकाजान, अम्मीजान, अब्बीजान, अब्बाजान करत फिरतील. सरतन से जुदावर बोलणार नाहीत. पण हे त्वम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी हे यांना वंदे मातरम मधलं चालणार नाही. ज्या शरद पवारांनी सोनिया गांधींवर विदेशी म्हणून आक्षेप घेतला होता, त्यांचं ते विदेशीपणा असलेलं त्यांचं ते काल त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. काल त्यांनी वंदे मातरम थांबवलं. खरगे सारखा माणूस 3 मिनिटं उभा राहू शकत नाही, 30 सेकंद उभा राहू शकत नाही. आणि त्याही नंतर कॅमेऱ्याच्या माईकनी आवाज टिपला. त्यामध्ये राहुल गांधी म्हणतात की हे आपलं गीत नाही, आपण हे म्हणत नसतो, आपण आपलं गीत वाजवलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे तुमची मानसिकता काय आहे. तुमची मानसिकता जे खोट्याचं खऱ्याचं खोटं करण्याची तुमची मानसिकता आहे. शिवराय रोज कुलकर्णी तुम्हाला रील बनवायच्यात, रोज तुम्हाला रील बनवायच्यात, शिवराय कुलकर्णी जसा रोज तुम्हाला एका महिलेचा अपमान मेलोनीचा ज्या पद्धतीने केला संदीप शिवराय कुलकर्णी जसं एक बाजूला सदन चालू दिलं जात नाही, जसं एक बाजूला सदन चालू दिलं जात नाही हा आरोप होतो, तसं दुसऱ्या बाजूला जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात महिनाभर सरकारकडून उशीर केला जातो रिप्लाय करण्यासाठी, हाही आरोप केला जातो. हाऊसमध्ये अमित शहा येण्यासाठी 3 आठवडे उशीर होतो, हाही आरोप केला जातो. ठीक आहे, आरोप प्रत्यारोप होत राहतील. बालाजी गाडे आपल्याला उत्तर देतात. बालाजी गाडे, मला सांगा ना, नाही जंतर मंतरवर जो आम्ही उशीर केला असं तुम्ही जे म्हणता, मला एक सांगा, कोणतंही आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनाचे प्रश्न काय आहे, त्या आंदोलनाच्या समस्या त्यावर तोडगा काय मिळाला, याचा यथोचित वेळ घेऊन कार्यक्रम केलेला आहे. दोन्ही मंत्री त्यांना भेटायला गेले, त्या तरुण मुलांना दोघं त्यांना भेटायला गेले, त्यांच्या समस्या ऐकल्या, त्यांचे प्रश्न ऐकले. महिन्याभरानंतर असं आहे, महिनाभर आंदोलन झालं होतं. तुम्ही ऐकून घ्या. याच्या आधीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांपेक्षाही हे जे नेहमीचे शाहीनबाग मध्ये दिसणारे हे भाजपला किल्लर म्हणणारी ही जी मंडळी आहे ना, जी शाहीनबाग मध्ये दिसते, जी सिंगू बॉर्डरवर दिसते, जी सीएच्या विरोधात दिसते, जी मोदी विरोधात दिसते, यांची कोणती विचारधारा आहे? आपले लडाखचे कार्यकर्ते, आपले लडाखचे सोनम वांगचुक किती दिवस उपोषण करत होते? 19 दिवस उपोषण करत होते. 19 दिवसात का सरकार तिथे फिरकलं नाही? सोनम वांगचुकांनी उपोषण थांबवलं होतं. सोनम वांगचुकांनी सकारात्मक रिझल्ट दिलेला होता. सोनम वांगचुकांना ठीक आहे, आपण आता विषयांतर करूया. नको विषयांतर केलं तर आपण मूळ मुद्द्यापासून बाजूला जाऊ. विषयांतर केलं तर आपण मूळ मुद्द्यापासून बाजूला जाऊ. पण जसे आरोप एका बाजूचे होतात तसे मी दुसऱ्या बाजूचे आरोप सुद्धा फक्त सांगितले. बालाजी गाडे मुद्दा मांडतात. बालाजी गाडे, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणावरती जी भाषा भाजपचे लोक वापरतायत तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे. त्यांच्याकडनं फार काही शारीरिकतेची मला अपेक्षा नाही आहे. आता त्यांनी जे चिल्लर टिल्लर स्वतःच्या पक्षाला म्हणून घेतलं, भाजप जरी चिल्लर असेल तरी देखील आम्ही शक्यतो त्याचं तसं वर्णन करत नाही. भाजप चिल्लर आहे अख्ख्या, आणि चिल्लर पण आहे हे अख्ख्या भारतातल्या लोकांना दिसतंय. आता उरला प्रश्न, संसद चालतंय का कोण चालू देत नाही, याचा अख्ख्या देशानं पाहिलेला आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी संपूर्ण सदनाचं अधिवेशन होईपर्यंत सभागृहामध्ये आले नाही. आज या दिवशी आले, अनिश्चित काळासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं, बळ काढणं आणि पळून जाणं हे तुमची संस्कृती आहे. आणि वंदे मातरमवरती तुम्ही बोलताय ज्यांच्या बालाजी गाडे, सदनामध्ये काय गोंधळ होता हा सुद्धा बघितलाय देशाने. सदनामध्ये काय गोंधळ होता हा सुद्धा देशानं बघितलाय. आले तेव्हा माझं भाषण ऐकण्याची तयारी नाही, मी त्यांचं व्याख्यान ऐकणार नाही, मी त्यांचं भाषण ऐकणार नाही म्हणून पळून गेले राहुल गांधी. करू द्या. एक लक्षात घ्या, आमचे 3 मुद्दे होते. पळून गेले राहुल गांधी. की माझा आजचा चर्चेचा मुद्दा वेगळाच आहे. बालाजी गाडे, माझा चर्चेचा मुद्दा आजचा वेगळाच आहे. काँग्रेसचं यश नाही आहे. आपण त्या काँग्रेसचं यश नाही आहे. बाजूला नको जाऊया ना. बालाजी गाडे, माझा मुद्दा असा आहे की विरोधक स्वतः आणि दिमागी तरुणांचं आंदोलन आहे म्हणून मोदीजींनी हाताळलं, मोदीजींच्या सरकारने हाताळलं. बालाजी गाडे, माझा मुद्दा असा आहे, विरोधक स्वतःला दिमागी नक्षल का म्हणून घेतात? कारण नरेंद्र मोदींनी सरकारच्या विरोधामध्ये बोललेल्या प्रत्येक व्यक्तीला दिमागी नक्षल म्हटलेला आहे. असं कुठे म्हटलंय? भाषणात कुठे असा उल्लेख आहे का? ह्या प्रत्येक व्यक्ती हा दिमागी नक्षल वाटतोय. त्यांना सरकारला प्रश्न विचारणारा या देशातला जेनजी, या देशातला युवक, या देशातला तरुण हा त्यांना दिमागी नक्षल वाटतोय. आणि म्हणून सत्तेला प्रश्न विचारणं दिमागी नक्षल असेल तर ही मानसिकता दिमागी मनुवादाची आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे दिमागी मनुवादी आहे, त्यांचे सगळे लोक दिमागी मनुवादी आहेत हे आपण लक्षात घेतलं
पाहिजे आणि अशी विधान करत राहावं. आधी आंदोलनची मी म्हटले होते, आधी अर्बन नक्षल म्हटलेले होते, आता दिमागी नक्षल म्हटले. हे अशा जसं विश्वांबर सर म्हणाले तशा नरेंद्र मोदींना शुभेच्छा आहे की त्यांनी हा ठिल्लरपणा करत राहावा. आणि एक सवाल करतो, शिवराय कुलकर्णी ते कुत्रा वगैरे म्हणाले की यांना काय वाटतं की देशभक्तीच्या गाड्याखाली हे चालले, राष्ट्रभक्तीच्या हे कुत्रे म्हणून चालले आणि या देशभक्तीच्या राष्ट्रगाड्याखाली चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय आपण कुत्रे करून चाललोय, तर ते आपणच सगळं ओढतोय. अशा प्रकारचा गैरसमज भाजपचा सुद्धा झालाय. जशाच तसं उत्तर मिळेल, जशाच तसं. विश्वंभर चौधरी एक गोष्ट नक्की, त्यांनी असे चाळे करत विश्वंभर चौधरी यामध्ये एक गोष्ट नक्की की 2029 मध्ये मोदींनी शिवराय कुलकर्णी, माझी वेळ संपत आलाय, आय एम सॉरी तुम्हाला इंटरप्ट करायला लागेल. विश्वंभर चौधरी एक गोष्ट नक्की की दिमागी नक्षल ही इतकी सेफ टर्मिनॉलॉजी आहे की त्याला डिफाईन नाही करता येणार आहे. ती स्पेक्युलेशन्स वरतीच चालत राहील. खूपच सेफ टर्मिनॉलॉजी आहे ती, असं नाही वाटत? मोदींच्या कोणत्याच टर्मिनॉलॉजी डिफाईन करतात नाही, ते तसंच असतं. आणि आता मला कळलं नाही त्यांना एवढा का राग येतो, तर काय वंदे मातरमचा आणि भाजपा संघाचा संबंध काय आहे? वंदे मातरम पहिल्यांदा 1896च्या काँग्रेसच्या अधिवेशनात स्वतः रवींद्रनाथांनी गायले. 1907 ला जनगणमन रवींद्रनाथांच्या नातीने गायले. भाजप आणि संघाचा संबंध मोहम्मद अली काँग्रेसची जागी नाही का? सांगा ना मला तुम्ही. वंदे मातरम काँग्रेसची जागी नाही का? विश्वंभर चौधरी याच्यावर डिबेट होऊन जाऊ द्या, याच्यावर डिबेट होऊन जाऊ द्या की वंदे मातरम कोणाची जागी आहे. चौधरीजी एक वेळा याच्यावर डिबेट होऊन जाऊ द्या की वंदे मातरम कोणाची जागी आहे. सांगतो ना तुम्हाला, मी तेच सांगतो. काँग्रेसची जागी आहे का? मला सांगा, ते सर्व का काढले, कोणी काढले, कोणी विरोध केला होता? वंदे मातरम सोबत अल्लाह अकबरचा नारा तुम्ही कसा काय स्वीकारला? अल्लाह अकबर आल्याबरोबर तुम्ही तुम दुर्गा दशप्राणधारिणी का काढून टाकलं? कोणी काढलं? कोण होता पुढाकार घेणार? आणि तुम्ही त्याला राष्ट्रगणाला दर्जा दिला का? सांगा ना जरा तुम्ही काय सांगा काँग्रेसच्या आयडियालॉजी? अहो काँग्रेस होती त्यावेळी. एक मिनिट, त्यांना बोलू दे. शिवराय कुलकर्णी त्यांना बोलू दे. तेव्हा मी येतो. शिवराज कुलकर्णी ठेवा संघाच्या मुख्यालयात डिबेट. मी येतो नागपूरला. कोणाला सांगताय वंदे मातरमचा काय संबंध तुमचा नमस्ते सदा वत्सले मातृभूमी तुम्ही म्हटलं का वंदे मातरम संघाच्या शाखेत? का नाही म्हणत तुम्ही? उसना अवसान आणायचं कशावर हक्क सांगायचा का? हे काँग्रेसच्या 1996 पासून प्रत्येक अधिवेशनातलं गाणे वंदे मातरम. काय संबंध संघाचा आणि भाजपाचा या गाण्याशी? तुमचा संबंध नमस्ते सदा वत्सले मातृभूमीशी. तुम्ही तिकडे राहा. पण मुद्दा तो नाही. आमचं ते म्हणणं नाही. आमचं जे म्हणणं आहे की कब्जा करायचा कशावर आहे? सरदार पटेलांवर कब्जा, आपल्या सुभाषचंद्रांवर बसत आता तुमचं चांगलं आहे, पण तुमचा कब्जा होणार नाही. वंदे मातरमचा 7-12 संघाच्या नावाने या देशात कधीही होणार नाही, कारण की इतिहास आहे की 1896 पासून हे गाणं काँग्रेसच्या अधिवेशनातलं गाणं आहे. त्यामुळे तुम्ही तसा कब्जा करण्याचा प्रयत्न करू नका. मला फक्त नम्रता एक सांगायचं शेवटचं या सरकारला, आणि 12 वर्ष तेच चाललं, आता यांना कितीदा सांगायचं पण तरी एकदा सांगितलं पाहिजे. देशातला तुमच्या विचाराशी सहमत नसलेला माणूस हा तुमचा शत्रू आहे अशी जर तुमची धारणा असेल तर 80% देश तुमचा शत्रू आहे. कारण तुमचे परंपरेगत मतदार फक्त 15% हिंदुत्ववादी, बाकी मतं तुम्ही ते आजचे दिन वगैरे करून गोळा केली. 15%च्या वर या देशात हिंदुत्ववादी मतं नाहीत, हिंदुत्ववादी माणसं नाहीत. आणि त्याच्यामुळे तुमच्या विचारसरणीच्या विरोधात तो जर देशाचा विरोधक असेल तर 85% लोक तुमचे विरोधक आहेत, ते देशाचे विरोधक नाहीत. त्यांचं या देशासाठी माझ्या वडील स्वातंत्र्य सैनिक होते. हे जेव्हा हे संघवाले इंग्रजांच्या बाजूने बोलत होते ना, तेव्हा आमचे बाप जाते लढलेले त्या देशासाठी. कशावर मालकी जमवता तुम्ही? स्वातंत्र्य आंदोलनातला सांगा काय तुमचा हिस्सा? युद्ध समोर काही संघाने काय केलं ते काही नाही, शून्य आहे स्वातंत्र्य संग्रामात. ठीक आहे, आपण आता विषयांतर, या बाबतीत विषयांतर नको करूया. एक गोष्ट नक्की आहे, मला मृणाल मॅमची अगदी शेवटची कमेंट थोडक्यात घ्यायची, माझी वेळ संपली. मृणाल मॅम, एक गोष्ट नक्की आहे की पुढच्या काळामध्ये हे दिमागी नक्षलचं कवित्व आपल्याला राजकारणाभोवती मात्र खूप बघायला मिळणार आहे. राजकारणात नाही, अर्थातच पुढच्या 3 वर्षामध्ये सरकार त्यांची जी लोकप्रियता आक्षेपात आलेली आहे किंवा वादग्रस्त झालेली आहे ती सावरायचा प्रयत्न करेल. आणि ते सावरण्यासाठी बाकी लोक आमच्या विरोधात उभे आहेत, आमच्या कल्पना ते प्रत्यक्षात येऊ देत नाहीत, अशी मांडणी केली जाईल. पाठोपाठ काही राज्यांच्या निवडणुका येत आहेत. काँग्रेसला देखील आपला परफॉर्मन्स सुधारायचा आहे. त्यांना लिव्हरेज मिळत आहे. ट्रॅकरमध्ये लोकप्रियता वाढलेली दिसते राहुल गांधींची. त्यामुळे परस्परांवर आरोप करणं हेच या देशाचं आता पुढच्या 3 वर्षातलं चर्चेतलं भवितव्य राहणार आहे. पण त्यामुळे आपण दर्शकांसमोर अजूनही एक बाजू मांडू. हे सगळं सुरू असताना भारताच्या प्रगतीचा आलेख इथल्या लोकसंख्येमुळे, इथल्या प्रामाणिक लोकांच्या प्रयत्नांमुळे आणि इथल्या राजकारणाशी संबंधित नसलेल्या अनेक घटनांमुळे वाढतोय. या प्रयत्नांना गती द्यायचा प्रयत्न जो कोणता राजकीय पक्ष करेल त्या पक्षाच्या मागे जनता उभी राहील. राजकीय पक्षांनी असे प्रयत्न केले नाहीत तर एक कॉक्रोच पार्टी नावाची काहीतरी तयार होते संघटना, फक्त व्हर्च्युअल असते. त्याकडेही राजकीय पक्षांनी लक्ष द्यावं, भान बाळगावं. या देशाला समोर जायचंय, वादात त्यांना रस नाही. स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षीही
आपण लक्षात घेणार नसतो तर ते आपलं दुर्दैव असेल. तशी वेळ दोन्ही मोठ्या राजकीय पक्षांनी या देशवासियांवर येऊ देऊ नये खरंय. एवढंच कळकळीचं आवाहन आपण आपल्या चर्चेच्या माध्यमातून करू.